नमस्कार. आपण आलेलो आहे मित्रांनो पैठण या ठिकाणी आलेलो आहे. पैठणमध्ये जे काही लोकांचे मृत्यू होत असतात, त्याच्यानंतर 10वा हा प्रामुख्याने हिंदू धर्मामध्ये केला जातो. तर तो 10वा करण्यासाठी गंगाच्या काठेवर पैठण या ठिकाणी नगर परिषद पैठण यांनी 10 विधी हॉल या ठिकाणी दिलेले आहेत. तर 10 विधी हॉल आपण बघू शकता. या ठिकाणी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जे काही 10व्याचा कार्यक्रम करण्यासाठी येत असतात, त्यांच्यासाठी या ठिकाणी असे चांगल्या प्रकारे विधी हॉल तयार केलेले, जेणेकरून पाऊस पाणी काही असलं तरी या ठिकाणी 100हून जास्त लोकांचा दर दिवशी विधी होऊ शकतो, म्हणजे 10व्याचा कार्यक्रम. तर त्याच्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे अतिउत्कृष्ट विधी हॉल केलेले आहेत. गंगाच्या काठेवरच हे विधी हॉल बनलेले आहेत. या ठिकाणी 10व्याच्या कार्यक्रमासाठी लोक येत असतात. त्याच अनुषंगाने विधी हॉल हे तयार केलेले. तर हे विधी हॉल असे क्रमांकाने विधी हॉल आहे मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा या ठिकाणी मिळतात 10व्याच्या कार्यक्रमाला येणाऱ्या लोकांसाठी. तर चांगल्या प्रकारे या ठिकाणी व्यवस्था केलेली आणि काठावरच असलेलं गंगाचं पाणी हे जे काही विधीसाठी येणाऱ्या लोकांसाठी एक स्नान पवित्र म्हणून या ठिकाणी ते स्नान करीत असतात मित्रांनो. हे बघू शकता, भरपूर असे लांब लोक पोहत आहे. हे बघा, लांब गेले, खूप आनंद घेत आहे आंघोळीचा. आणि या ठिकाणी बाजूलाच असलेलं नाथ मंदिर आणि दुसरं एक बघण्याचं ठिकाण म्हणजे धरण. या ठिकाणाहून धरण असे धरणाचे दरवाजे स्पष्टपणे दिसत आहे. 28 मोर आहे मित्रांनो या धरणाला. तर ह्या ठिकाणी भरपूर असं बघण्यासारखं आहे. आणि नाथ उद्यानही बघण्यासारखं आहे. या ठिकाणी नाथ मंदिर आहे या झाडाच्या पाठीमागं. तर पैठणमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला भरपूर असा आनंद घेता येतो. तर या ठिकाणाहून आपल्याला सर्व नजारा दिसत आहे. धरणही दिसत आहे. या ठिकाणी धरणही बघू शकता आपण. तर या ठिकाणी बोटची सुविधा आहे. या ठिकाणाहून त्या ठिकाणी जायचं असेल तर खूप सारा आनंद या ठिकाणी मिळतो. हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.